गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज होता रविवार. रविवार म्हणजे आरामाचा, सुट्टीचा दिवस असा असतं असा बिलकुल पण नाही. माझ्या बाबतीत सगळं उलटं आहे. रविवार म्हणजे माझ्यासाठी खूप कामाचा दिवस असतो, खूप धावपळीचा दिवस असतो. म्हणजे दिवसभर मला जेवण करायला पण वेळ नसतो, असा माझा रविवार असतो. सगळ्यांना रविवार असलं का सुट्टी भेटते, पण माझ्या बाबतीत तसं नाही. मला रविवार असलं का जास्तीचं काम असतं. उलट ऑफिसला गेले तर मी वेळेवर जेवण होतं, अं, वेळेवर अंघोळ वगैरे सगळ्याच गोष्टी वेळेवर होतं. पण घरी असलं का खूप जास्त. एकतर सकाळी 10 वाजताच मॉर्निंग झाली होती. उठल्याबरोबर मस्त असं ऊन खात दारात बसले होते. 10 वाजले होते. त्यानंतर थंडी होती म्हणूनच घरातलं सामान जरा आवरायला घेतलं. सुट्टीच्या दिवशी खूप थंडी लागते. जे कामाचे दिवस असतात ना, त्या दिवशी बिलकुलसुद्धा थंडी लागत नाही. 10 वाजल्याच्या नंतर उन्हात बसले. त्यानंतर म्हटलं किचन वटा साफ करायला घेतला. मस्त असापैकी किचन वटा साबणाने घासून घेतला. त्यानंतर वरची फरशी पण घासली. स्वच्छ असा किचन वटा केला. कारण आठवड्यातून एक दिवस तरी घराला देणं खूप गरजेचं आहे. रोज तर फरशी वगैरे तर मी पुसतच असते, पण एक दिवस आहे ना, पूर्ण निरमा वगैरे टाकून मी क्लीन करून घेत असते. तर छान असा किचन वटा, गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलंय. चकाचक काढून घेतलं. त्यानंतर फरशी पण सगळी निरमा टाकून धुवून घेतली. त्यानंतर कपडे धुतले. पूर्ण एक रविवारचा दिवस हा मी स्पेशल घर साफ करायसाठीच ठेवत असते. बाकीच्या दिवशी घाई केलं ना तरी पण चालतं. इथं फरशी पण सगळी साबण टाकून, निरमा टाकून पुसून घेतली. त्यानंतर तुमच्या बाबतीत पण असं होतंय का? एक काम करायला गेले आणि एक झालं. पोहे करायला गेले, पूर्ण मसाल्याचा डब्बाच खाली सांडून गेला. सगळे मसाले एकत्र झाले. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. त्यानिमित्ताने मसाल्याचा डबा तरी घासून निघाला माझ्याकडून. मग सगळे मसाले सगळे तर एकत्र झालते, पण जेवढे जास्तीचे होते, 2-3 राहिले होते, तेवढे प्लेटीत काढून घेतले आणि छानपैकी डब्बा घासून परत मसाले भरून ठेवले. तर त्यानंतर दुपारचे 3 ते 4 वाजले होते. अंघोळ केली. त्यानंतर देवाचं देवघर आवरायला घेतलं. देवाचं देवघर पण प्रत्येक आठवड्यातून प्रत्येक रविवारी मी देवाचं देवघर साफ करते. देवपितांबरीने स्वच्छ करते. सगळे देवाचे कपडे वगैरे धुते. श्रीकृष्ण झालं, आपले स्वामी समर्थ झालं, सगळ्यांना मी कपडे आणलेले आहेत. ते पण कपडे चेंज करते, ते धुवून टाकीते. कारण रोज जर धुवायला टाकले तर ते छोटे-छोटे वाऱ्याने कुठं पण जातात. तर हा ड्रेस मी काल त्या माणसाकडे पैसे आणायला गेले तेव्हा ट्रेंड्समधून घेतला आहे. तर कसा वाटतो ते मला नक्कीच सांगा. मला तर फिटिंगला खूप जास्त आवडला आहे. तर एकच घेतला आणि मुलांना टी-शर्ट वगैरे घेतले. तर ब्लॅक कलर आहे माझ्याकडे, ब्लॅक कलरच नव्हता त्यामुळं आणला मी. तर मला तर स्वतःला खूप जास्त आवडला. फिटिंग वगैरे म्हणतात तर एकच नंबर आहे. 600 रुपयाला बसला. काहीतरी ऑफर पण होती, पण ऑफरमध्ये कितीला भेटला माहीत नाही, पण 600 रुपये लागले मला. तर 3-4 वाजता सर्व देव वगैरे स्वच्छ केलेत, सगळं आवरलं आणि फायनली माझं 5 वाजता काम आवरलं होतं. बोलतात ना, की बाईच्या जातीला कुठंच सुख नसतं आणि कधीच सुख नसतं, तसंच माझ्या बाबतीत पण आहे. 5 वाजले होते तरी बाहेर 8 दिवसाचे कपडे धुतले होते. तुम्ही बोलताना 8 दिवस काही कपडे धुत नाही का? धुते, पण जे मोठे-मोठे कपडे आहेत ना, ते मी आठवड्यातून 1 दिवसच धुते. कारण थंडीचे दिवस येतं, सकाळी-सकाळी ना परत सर्दी होती. त्यामुळं जास्तीचे कपडे मी रविवारीच धुते. तर आता सगळं काम आवरलं होतं. असा खूप जास्त हेक्टिक दिवस जातोय रविवारी. सगळं दिवसभर काम, काम आणि फक्त कामच असतंय. त्यानंतर मुलगा आणि मी बाहेर गेलो होतो जेवण करण्यासाठी. अजून पण 1-2 कामं होते, ते कामं केले. दळणदाणा केला. सगळं रविवारच्या दिवशीच करावं लागतं. बाकीच्या वेळी तर बिलकुल पण वेळच भेटत नाही आहे मला तरी. कालचा दिवस पण पूर्ण त्या माणसातच गेला. आपलेच पैसे असून डोक्याला ताण झाला. त्याबद्दल मला रात्रभर तर झोप पण नाही आली. कारण लोकं कसे वागतात, ज्याला कोणी नाही त्याचा तर खूप जास्त गैरफायदा घेतात. तर इकडं देवघर पण स्वच्छ करून घेतलं होतं मी. आता देव सगळे स्वच्छ करून बाहेर ठेवून आणले होते. आता देवपूजा करते आता. देवपूजा केली मी 5 वाजता संध्याकाळी. रोज तर लवकरच होती देवपूजा, पण एखाद्या दिवशी ठीक आहे. देवघर सगळं स्वच्छ वगैरे करून जेव्हा देवपूजा करेन तेव्हा मनाला खूप जास्त समाधान वाटतं. आणि मला तर देवाला दिवा, अगरबत्ती नाही लावलं तर मला दिवस पण माझा चांगला जात नाही. ज्या दिवशी मी स्वामी सेवा करत नाही किंवा ज्या दिवशी स्वामींना दिवा, अगरबत्ती लावत नाही, त्या दिवशी थोडं का होईना माझ्या आयुष्यात विघ्न तर येतातच. हा माझा पर्सनली अनुभव आहे.
त्यामुळं जेव्हा स्वामींना दिवा अगरबत्ती लावते तेव्हाच माझ्या मनाला बरं वाटतं आणि तेव्हाच मला घरात आहे ना असं शांती असल्यासारखं वाटतं. तर इथं सगळे कपडे वगैरे चेंज केले. अन्नपूर्णा मातेचे पण 4-5 दिवसातून मी तांदूळ चेंज करत असते. देवाचे नैवेद्याचं ताट झालं, पाण्याचं झालं, हे सगळं क्लीन करून घेत असते आठवड्यातून 1 दिवस. तर मला मागं कुणीतरी विचारलं होतं, तुम्ही देवघरात आरसा का ठेवतात? तर देवघरात मी आरसा यासाठी ठेविते, जे काही आपले पूर्वज देवाघरी गेलेले असतात, जेव्हा ते आपल्या घरात येतात, कारण त्यांच्या आत्मा तर आपल्या लेकराबाळातून गेलेला नसतो. जसं की माझे मिस्टर आता ते खूप लवकर गेले, तर त्यांचा सगळा आत्मा आहे ना घरात भरकटत असतो. जेव्हा ते आपल्या घरात येतात ना, तेव्हा ते देव्हाऱ्यात पाहतात की ते स्वतः आहेत का म्हणून. पण देव्हाऱ्यात ते आपण मृत व्यक्तींना ठेवत नाहीत. तर जेव्हा ते स्वतः आरशात पाहतात ना, तेव्हा त्यांना वाटतं की हो, मी आहे यांच्या घरात. तर त्यासाठी मी देवघरात आहे ना आरसा ठेवलेला आहे. मी असं कुठंतरी वाचलं होतं, बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं, त्यामुळं मी देवघरात आरसा ठेवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ रविवारचा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर रविवार होता तर गोड काहीतरी झालंच पाहिजे म्हणून ही मी बर्फी आणली होती. तर धन्यवाद व्हिडिओ